इतक्यात एवढं गवत तोडून झालं का? इतक्यात एवढं गवत तोडून झालं? हा किती गवळे तोडायचे? 5 एवढल्या का? हा 5 कवळे तोडले म्हणजे कसं एक टायमाची वेळ नव्हती ना ग. हा का? आता सध्या त्यात मिक्स करायला काही नाही ना भूस बीस ते आहे थंडीमुळं डायरेक्ट चाऱ्याचं लय अवघड झालंय सध्या. ओ ही तीच मका आहे ना लाल कणसाची? हा आपण दोन हे लावले होते बरेच ठिकाणी म्हणजे सगळीकडे जवळपास दोन आले बरं का ताट. आपण इथं निपेर मध्ये लावल्यामुळे काय झालं त्याची वाढ नाही झाली जास्त हा नाही तर चांगली वाढत ती. ना आता भेटेल ना त्याला आता जरा ग्रीप घेईन ना मका. हे पाहिजे तुरा टाकला कणीस नाही आलं पण त्याला येईन ना. हे काही कणीस निघायला लागले लागलं आपल्याला काही नाही याचं होतं 4-5 किलो बी झालं ना 3च्या टायमाला लावायला खालच्या वारामध्ये बस झालं. हे पाय याची दांडा सुद्धा लाली काय बोलता? हा थोडं मोठं लाल पारा सगळं मस्त आहे आता हे का आता निपेर वाढ मध्ये नसतं ती मकाला मोठी झाली असती आता सेपरेट जर असता प्लॉट तर आता सेपरेट ते बी तयार करायला मग सेपरेट लावायला परवडलं नसतं ना. प्रोटीन युक्त आहे म्हणते हो. हो आता अनुभव घेऊन आपण चालन. चला आता घ्या तुम्ही चारा काढून. मी बाकीच्या व्हिडिओ पाहिले होते ना काही जणांचे ते लाल मका विकी द्या त्यांच्या कमेंट वाचल्या होत्या तर त्याच्यात काय लिहिलं होतं ते म्हणजे कवळे कंस लाल आहे का दाखवा तुम्ही. कवळे कंस दाखवत नाही तर आपली मका आले आपण 100% कवळे कंस दाखवणार आहे. आता तिकडे ते माझ्या मित्र गेलतो ना आणायला सटाणीहून आणलो होतो आपण हा हा म्हणजे त्यांचा प्लॉट बघायला गेलो होतो उंबरकर मी नव्हतो गेलो हा, होतो हा. त्यावेळेस तर त्यांच्या प्लॉट मधून मी 2-3 कंस नव्हते आणले का खायला मग तेच आपल्याला लावलेले ना. तेच लावेल अक्षय कृषी फार्म हा ना त्यांच्याकडून आणलं होतं बी म्हणजे आम्ही पाहायला गेलो होतो मग तिने आम्हाला दिले ते 4-4, 5-5 कंस आणले होते आम्ही त्यांच्या प्लॉट आता आम्ही आमचं बी तयार करणार आहे घरी. हे पा आता इकडं नेपियरच्या बरोबरीने वाढलेलं म्हणलं दिसतंय. जर खरंच लाल मकाचं बी जर पाहिजे असन तर इंस्टाग्रामला सर्च करा अक्षय कृषी फार्म ते सटणीचे त्यांच्याकडे लाल मकाही भेटती लाल ऊसही भेटतो काळा ऊस हा का? आमचेच मित्र आहे ते आपल्याला लालू काळा ऊस आणावं लागत नाही एखाद आणायचं सरीचा आहे. चक्कर झाल्यावर. आता चला आता घ्या तुम्ही चारा काढून